नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या वीक मधली एक सर्वात इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाची गोष्ट आहे किंवा करंट अफेअर आहे. करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे माहीत ठेवायचं आहे. मित्रांनो, ज्या काही वीकली घडत असतात किंवा जे काही घेत असतो गोष्टी त्या आपल्याला अप टू डेट राहण्यासाठी घेत असतो. तर आजचा आपला टॉपिक काय मित्रांनो, मिशन गगनयान. काय आहे मिशन गगनयान? मिशन गगनयान मध्ये आत्ताच लेटेस्ट मध्ये 4 अंतराळवीरांची काय केली आहे घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे काय ते लक्षात ठेवा मित्रांनो, भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम म्हणजे भारत जो आपला देश आहे, आपण जो भारत देश आहे, भारत देश पहिल्यांदा मानवांना कुठं पाठवणार आहे? अंतराळात पाठवणार आहे. कुठं पाठवणार? अंतराळात पाठवणारी जी मोहीम आहे ती मोहीम म्हणजे कोणती आहे मित्रांनो? मिशन गगनयान. तर अवकाशात जाण्यासाठी मग जे काही अंतराळवीर लागणार आहेत ते अंतराळवीर कोणते किती आहेत? तर 4 लोक आहेत. किती पाठवणार आहेत? 4. तर लक्षात ठेवा, जो भारताचा मिशन गगनयान आहे हा जवळपास 2025 मध्ये कुठं पाठवणार आहे? भारत आपला देश या अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. कुठं पाठवणार आहे? अवकाशात. आणि अवकाशात जाण्यासाठी 4 अंतराळवीरांची काय करण्यात आली आहे मित्रांनो? घोषणा करण्यात आली आहे. आता ते 4 अंतराळवीर नेमके कोणते? आता बिचारे लक्षात ठेवा, हे एवढे मोठे लोक आहेत, आपल्यासाठी खूप आदर्श आहेत. लक्षात ठेवा, तर जेणेकरून आपण अवकाशात चाललो नाही पण कमीत कमी ते चालले त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. त्यांची नावं तरी ऍटलिस्ट आपल्याला माहित पाहिजे, कारण ते जाऊन येत आहेत. आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे जवळपास. त्यांची नावं तरी आठवण ठेवता आलं पाहिजे ऍटलिस्ट. ठीक आहे, तेवढाच त्यांचं काय राहील? मान राहील, सन्मान राहील. कारण तिथपर्यंत पोहोचणं किंवा तिथपर्यंत जाणं काही सोपी गोष्ट नसते मित्रांनो. यांना ज्या वेळेस हे अंतराळवीर अवकाशात पाठवले जातात त्यावेळेस त्यांना खूप जबरदस्त प्रशिक्षण दिलं जातं, ट्रेनिंग दिली जाते. त्यांना आधी भारत नाव घोषित व्हायच्या आधी त्यांची ट्रेनिंग सुरू होती. रशियामध्ये त्यांचं ट्रेनिंग सुरू करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर त्यांना कोणत्या कंडिशन मध्ये कसं जगलं पाहिजे, एखाद्या वेळेस काही सपोज आपल्यासोबत अपघात झाला, काही कंडिशन झाली तर त्यावेळेस तुम्हाला कसं हँडल करता आलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं सिस्टमॅटिक तुम्हाला काय दिलं जातं? ट्रेनिंग दिलं जातं. आणि ते एवढं सोपं नसतं मित्रांनो ट्रेनिंग करणं, किंवा नॉमिनेट होण्यापर्यंतचाच प्रवास खूप काय असतो? कठीण असतो. तर मित्रांनो, या सगळ्या लोकांची जे काही नॉमिनेशन झालंय अंतराळात जाण्यासाठी त्याबद्दल त्यांना आपण एक शुभेच्छा देऊ. आणि जे 4 अंतराळवीर आहेत ते कोण आहेत मित्रांनो? लक्षात ठेवा, त्याच्यातलं पहिलं नाव आहे कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर. कोण आहे मित्रांनो? कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठेवा, माहित तर ठेवा, पण दुसरी गोष्ट एक, आपण या देशाचा नागरिक म्हणून, या देशाविषयी असलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रेम म्हणून, किंवा इस्रोचे जे काही मिशन चालतात, आपल्या भारत सरकारचे काही इस्रोचे मिशन चालतात, त्या मिशनच्या माध्यमातून स्पेसमध्ये भारताने किती मोठी प्रगती केली आहे ह्या सगळ्यामधून काय होणार आहे मित्रांनो? माहीत होणार आहे. जसं लेटेस्ट मध्ये तुम्हाला माहित आहे, चंद्रयान-3 काय झालं होतं? लॉन्च झालं होतं. आणि तो चंद्राच्या याच्यावर दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा काय झाला होता मित्रांनो? पहिला देश ठरला होता. सेम त्याचा सक्सेस नंतर आता भारत मिशन गगनयान 2025 मध्ये जवळपास पाठवणार आहे. आणि त्या गगनयान पाठवण्यासाठी जे काही ट्रेनिंग सुरू आहे, जे काही अंतराळवीर लागणार आहेत ते किती आहेत मित्रांनो? 4. तर त्याच्यातले पहिले आहेत ते कोण आहेत? कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर. कोण आहेत? कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर. हे केरळ राज्याचे आहेत मित्रांनो. तर तुम्हाला माहित पाहिजे 4 अंतराळापैकी पहिले कोण आहे? ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर. त्याच्यानंतर दुसरे आहेत मित्रांनो, हे पहिले झाले, त्याच्यानंतर दुसरे आहेत अंगद प्रताप. कोण आहेत मित्रांनो? अंगद प्रताप. हे युपी मधून आले आहेत. कोणत्या राज्याचे आहेत? हे युपी. आणि त्याच्यानंतर तिसरे आहेत अजित कृष्णन. कोण आहेत? अजित कृष्णन. अजित कृष्णन हे कोणत्या राज्याचे आहेत मित्रांनो? तामिळनाडू या राज्याचे आहेत. आणि चौथे आहेत मित्रांनो शुभांशु शुक्ला. शुभांशु काय आहेत? शुक्ला आहेत. कॅप्टन शुभांशु शुक्ला हे कुठले आहेत मित्रांनो? युपी या राज्याचे आहेत. मित्रांनो, ते कोणत्याही राज्याचे का असे ना, पण तुम्हाला आठवण ठेवायचे, जवळपास राज्य त्यांचं आठवण ठेवा. पण हे लोक जे आहेत, हे जे अंतराळवीर आहेत, हे आता अवकाशात जाणार आहेत. 2025 गगनयान मिशनच्या माध्यमातून जाणार आहे. त्यासाठी भारताची काय चालू आहे? ट्रेनिंग भारतामध्ये यांची, म्हणजे यांना प्रशिक्षण देणं सुरू आहे. आता मिशन गगनयान मधून नेमका करणार काय सरकार किंवा इस्रो? तर जे काही हे पृथ्वी आहे, जे अर्थ सरफेस आहे, अर्थ सरफेसच्या जवळपास 400 किलोमीटरच्या रेंज मध्ये यांना काय ठेवण्यात येणार आहे? मानवी दल पाठवण्यात येणार आहे. कक्षेमध्ये पाठवून त्याच्यामधून काय करणार आहे मित्रांनो? आपला जे काही इस्रो आहे ते यांच्या माध्यमातून काय करणार आहे? अंतराळाचा अभ्यास करणार आहे. आणि यासाठी हे जी मिशन गगनयान जर आपला सक्सेस झाला, आपण भारताची हे जे पहिली काय राहील? मानवी अंतराळ मोहीम राहील, जे लोकांनी लॉन्च केलं राहील, भारताने लॉन्च केलं राहील. आणि त्या अवकाशात जाण्यासाठी 4 अंतराळवीर पाठवण्यात आलो मित्रांनो. ठीक आहे,
एकदा रिपीट करतो, त्यांचे नाव लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात ठेवाच, कारण त्यांचा एक आदर्श म्हणून लक्षात ठेवा, पेपर मध्ये येण्यासाठी म्हणून लक्षात ठेवा, कसंही ठेवा पण ठेवा. प्रशांत बालकृष्ण नायर कॅप्टन, प्रशांत बालकृष्ण नायर कॅप्टन, अंगद प्रताप कॅप्टन, अजित कृष्णन आणि चौथ्यात कॅप्टन शुभांशु शुक्ला. तर हे मित्रांनो 4 अंतराळवीर आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर ह्या जो मिशन गगनयान आहे, हा मिशन गगनयान जेव्हा आपलं जे काही इस्रो ते पाठवणार आहे त्याच्या आधी एक रोबोट पाठवणार आहे. त्या रोबोटचं नाव आहे व्योम मित्रा. काय? व्योम व्योम मित्र. व्योम मित्र, व्योम म्हणजे मिनिंग होते स्पेस, आणि स्पेस मधला मित्र म्हणजे व्योम मित्र. हे लेडीज रोबोट आहे मित्रांनो, लेडीज रोबोट आहे. ह्या लेडीज रोबोटला पहिले पाठवून चाचणी घेण्यात आली, काही याच्यामध्ये चाचणी घेण्यात आली. ते व्योम मित्र पहिले अंतराळात पाठवून मानवी बॉडीवर किंवा मानवाच्या शरीरावर अंतराळात मध्ये काय परिणाम होतं त्या रोबोटच्या माध्यमातून त्याची रचनाच पुरी मानवी शरीरासारखी केली आहे. ते पाठवून त्याच्यानंतर अभ्यास झाल्यानंतर मग या अंतराळवीरांना काय करण्यात येणार आहे मित्रांनो, पाठवण्यात येणार आहे. कुठं? अवकाशात पाठवण्यात येणार आहे. तर हे होतं मित्रांनो मिशन गगनयान. याची तयारी जवळपास 2025 मध्ये पाठवणार आहे, आणि ते जो इस्रो त्याच्यावर काय करत असते, काम करत असते आणि आपल्याला मार्गदर्शन करत असते, किंवा यांना प्रशिक्षण देण्याचं काय आहे ते सगळ्या गोष्टी कोण मॅनेज करत असते, इस्रो आणि आपलं सरकार मिळून काय करत असतं, मिशन लॉन्च करत असतात. ठीक आहे मित्रांनो. हे होते मिशन गगनयान मधले अवकाशात जाणारे 4 अंतराळवीर होते मित्रांनो. प्रशांत बालकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन, शुभांशु शुक्ला. मी रिपीटेड काय सांगतो, कारण हे तुम्हाला आठवण ठेवून आहे, एक आदर्श म्हणून आठवण ठेवून आहे मित्रांनो. असा होता मिशन गगनयान. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ मी रोज व्हिडिओ नवीन टाकत असतो, त्याचा फायदा घ्या आणि करंट मध्ये राहा, अपडेट राहा. कारण आता सध्या डिजिटल युग आहे, लोक आता आपल्या अवकाशात चालले आहेत. तुम्ही ऍटलिस्ट माहिती जरी ठेवा. ठीक आहे. या वीक मधली हे खूप छान अजून न्यूज होती. त्याच्यामुळे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.